सरांचा वाढदिवस त्या कारणाने तो पण आपण साजरा केला कॉलेजमध्ये. आणि घरी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आमचा पाहुणचार केला आणि कट करण्यात आला. पण त्या दिवशी नॉनव्हेज असल्या कारणाने मी खूप थांबू शकतो नाही, कारण ते आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप पवित्र ग्रंथ आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही आणू शकतो नाही. आणि घरी गेल्यानंतर तिथं बघितलं मी की त्यांनी सत्कार वगैरे खूप छान केला, पण त्याची मदत आमची हिंदीमध्ये. ठीक आहे, हिंदीमध्ये ते बोलत होते, तर त्यांच्यासाठी मी आज हिंदीमध्ये जायचं ते सगळ्यांनी नमस्कार. तो आज हम यहाँ पे भगवद गीता इस प्रोग्राम का बारे में बताने वाला हूँ. ठीक है, तो परसों के दिन लता जन्मदिन था और हमने अच्छे से धूमधाम से मनाया, बट आप लोगों ने गिफ्ट देना था उनको, लेकिन कुछ कारणवश मेरे गिफ्ट नहीं दे पाए. ठीक है, फर्स्ट ऑफ भगवद गीता. भगवद गीता किसने किसको बताई थी, किसी को पता है? श्री कृष्ण ने अर्जुन को बताई, स्वयं भगवान. ठीक है, तो अर्जुन को पता था कि सामने भगवान खड़े हैं, लेकिन फिर भी वो प्रश्न करता गया. अगर वो भगवान सिर्फ अपनी बात को रखते तो वहाँ पर भगवद गीता 2 पन्नों में ही खत्म हो जाता. सामने भगवान खड़े हैं, युद्ध करना है कि युद्ध करना है, बट नहीं, भगवान ने क्या किया, अर्जुन को एक उदाहरण बना के कलयुग में आने वाले सभी प्राणियों के लिए जो भगवद गीता है, जो भी वो प्रॉब्लम को फेस करेगा उसको रास्ता मिलने के लिए भगवद गीता अर्जुन के सारे जो डाउट वो उन्होंने क्लियर किए. ठीक है, तो भगवद गीता में एक्चुअली क्या है मैं टॉपिक को बताऊँगा, ज़्यादा समझ नहीं देगा. आनंद का स्रोत, जैसे कि हम हमको बताए कि हम जन्म से लेकर मृत्यु तक आनंद की ही तलाश में होते हैं, लेकिन जो आत्मा होती है, आत्मा का स्वभाव होता है शांति. ठीक है, और उस शांति के साथ भी हमें आनंद महसूस करना होता है. तो जो आनंद है, आजकल के जो बच्चे हैं वो आनंद ड्रिंक्स में, सेक्सुअल में और गुटखा वगैरह जो भी हमारे शरीर के लिए घातक पदार्थ है उसमें आनंद ढूंढने का प्रयत्न करते हैं. लेकिन वो कुछ आकाश में बिजली जितने टाइम तक चमकती है उतना टाइम तक ही वो प्लेजर होता है, उसके बाद फिर नॉर्मल और फिर वो प्लेजर बढ़ता जाता है. ठीक है, तो वही उसके भगवद गीता के कोर्स में जहाँ पे यहाँ पे इस्कॉन टेम्पल है. इस्कॉन का अर्थ होता है अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, इंटरनेशनल सोसाइटी ऑफ कृष्णा फाउंडेशन. ठीक है, तो यहाँ पे एड्रेस दिया है जो निर्माण करने वाले वहाँ पर वो प्रोग्राम होने वाला है. उस प्रोग्राम में ये सब टॉपिक लिया जाएगा. पहला आनंद का शोध कैसे लेना है, क्योंकि जो भी बच्चे होते हैं अपने करियर में कुछ बना नहीं पाते, तो क्या होता है, एक तो फांसी लगा लेते हैं या फिर घर खा लेते हैं या फिर कोई भी रास्ता ढूंढकर अपनी आत्महत्या कर लेते हैं. ठीक है, तो इन सब चीज़ों से बचने के लिए भगवद गीता में पूरे सारे आंसर दिए गए. ठीक है, उसके बाद में भगवान का अस्तित्व ज्ञान, जो भी यहाँ पर हमारा कॉलेज है, जैसे कि प्रिंसिपल सर है, डीएड सर है, जो भी बाकी के शिक्षक लोग हैं वो बोलते हैं यहाँ पर कॉलेज चलाते हैं, लेकिन इन सब का भी कोई बॉस होता है ना. जैसे कि हमारे बापू साहब वो लेकिन वो हिनन वो कभी आगे दिखते नहीं है, कभी कभार आ जाते हैं, कुछ परेशानी मिल जाती है. इसी कारणवश भगवान भी जब कलयुग यानी कि अत्याचार का जब वो बात बढ़ जाती है तब भगवान आते हैं. तो यही आज यहाँ पे बताया गया है भगवान का अस्तित्व ज्ञान है, तो उसमें इन्वायरमेंट वाला बताया गया है. उसके बाद भगवान एक मुझे पता है कि 23 कोटि बुनियादी करोड़. ठीक है, तो भगवान क्रिया नहीं अस्तित्व इसके बारे में बताया जाएगा. फिर मैं कौन शादी कहना कि जो भी जानवर होते हैं, जानवर हमने फर्क बताया, वो भी निद्रा लेते हैं, हम भी निद्रा लेते हैं, वो भी बाकी सारे जो काम है सोशल जो भी हम जो क्रिया करते हैं वो सभी करते हैं, लेकिन हम उनसे कुछ अलग है, तो वही इसमें बताया गया है. ठीक है,
हम अच्छे लोगों के साथ हमेशा बुरा क्यों होता है कि हम जो हम है कि मतलब हम अच्छे बिहेव करते हैं लेकिन हमारे साथ ही बुरा होता है। क्यों बुरा होता है वो इसमें बताया गया है कि बहुत सारे बच्चे परेशान होते हैं या मैं इतना अच्छे से सबके साथ बिहेव करता हूँ लेकिन मेरे साथ कोई अच्छा नहीं करता, क्योंकि डिपेंड ऑन आगे वाले का जो भी मूड है उस पर भी डिपेंड करता है। तो छोटी छोटी पॉइंट है वो उसमें क्लियर किया जाएगी। और उसके बाद ये आगे वाला योग की पूर्णता। योग यानी हमारा और परमात्मा का योग कैसे होगा, ये सब जो चीज़ें हैं उन्हें भगवद गीता की कोर्स में सिखाया जाएगा। ठीक है, हरे कृष्ण। ठीक है, तो इसी कारणवश मुझे लगा कि एज ए एक्सपीरियंस बट फिर भी भगवान का जो नॉलेज है भगवद गीता वो सभी तक नहीं पहुँच पाता है। हमारे घर में भी सिखाया नहीं जाता है भगवद गीता का नॉलेज। इसलिए मैंने बेटर यही समझा कि कुछ पार्टी या गिफ्ट जो भी गिफ्ट होते हैं आजकल के, उससे बेटर मैंने भगवद गीता को प्रेजेंट किया कि आज से यानी कि ये मेरा पहला टाइम गिफ्ट बनता है। इसके बाद जो भी किसी को कुछ देने की अगर मेरी मंशा करेगी उन्हें भगवद गीता ही बांटूंगा और ये सभी को आरोप करूँगा कि वो माझ्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून गीतेचा संदेश अतिशय उत्कृष्टरित्या तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितला. हिंदी भाषेतून बोलले ते अगदी उत्कृष्ट केलं काम केलं त्यांनी. आणि एक भगवद्गीता जी आहे ती प्रत्येकाच्या घरी असावी. आपल्याला सुद्धा आमचा एक उपदेश आहे की भगवद्गीताच्या घरी ठेवा. काही जास्त माग पुस्तक नसतं असते, मराठीतून असते, सर्व भाषांमधून मिळते. त्याचं वाचन करा, जरूर वाचन करा. त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला कळते सर्व, पण वळत नाही. ते जीवनात उतरवण्यासाठी म्हणजे एक आपला जीवन आदर्श व्हावं. काय करावं, काय करू नये, काय केल्याने आपला उद्धार होईल, काय केल्याने आपला विनाश होईल, हे सर्व त्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर खरोखर आपण खूप पुढे जाऊ शकतो. बरेच लोक पुढे गेलेले आहेत, बरेच लोक मागे राहिले. मागे राहिलेले लोक का मागे राहिलेले आहेत आपल्याला कळते. पुढे गेलेले लोक का पुढे जातात ते आपल्याला. तर पुन्हा मी त्यांचा फार फार आभार मानतो. मला वाटलं नव्हतं की थोडंसं या बाबतीत एवढे खोलवर शिरलेले आहेत आणि त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. पुनश्च मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. बोलते माझं आणि त्यांना बोलायचं दोन शब्द प्रयत्न करायचा हे आपल्याला शिकायचं. ज्येष्ठ व्यक्तिमत्व सगळे मी पण साजरा केला. आम्ही पण त्यांच्या घरी गेलो. मी पण प्रॉब्लेम होता त्याने आला. आता सरांचा परिचय आहे का सगळ्यांना? सरांचा परिचय नाव माहिती आहे का? नवीन मुलांना माहिती नसेल मी माहिती करून देतो. सरांचं नाव आहे प्रदीप खडोळ. प्रदीप सर तिकडचे सिनियर बॅचचे इन्स्ट्रक्टर आहेत. जसं तुम्हाला निळे सर आहेत क्लास टीचर, फेडरलचे सिनियर बॅचचे क्लास टीचर प्रदीप सर आहेत. त्यांचं प्रॉपर गाव औरंगाबादकडे संभाजीनगर जालना जिल्ह्यात राहिले का. मी रोड नाही का पुढं इस्कॉनचं टेम्पल बघितलं तिथेच कोणाच नाही. तिथं लसूणवाला गाडी गाडी उभी असते का रस्त्याला पुढं तिथे वरच्या साईडला एक मंदिर आहे बघा. नया पत्राचं शेड आहे.
त्या दिवशी थोडा काही प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे त्यांना देता नाही आलं सरांना. पण आता सरांचा परिचय आहे का सगळ्यांना? सरांचा परिचय नाव माहिती आहे का? नवीन मुलांना माहिती नसेल मी माहिती करून देतो. सरांचं नाव आहे प्रदीप खडोस. प्रदीप सर तिकडचे सिनियर बॅचचे इन्स्ट्रक्टर आहेत. जसे तुम्हाला अंग्रेज सर आहेत क्लास टीचर, तसे फेडरलचे सिनियर बॅचचे क्लास टीचर प्रदीप सर आहेत. त्यांचं प्रॉपर गाव औरंगाबादकडे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात आहे. ते राहिले का तुम्ही डोळे रोडने येतात का पुढं इस्कॉनचं टेम्पल बघितलं तिथं तिथेच कोणाक आहे जिथं लसूणवाला गाडीत उभा लसूणची गाडी उभी असते का रस्त्याला पुढं तिथेच वरच्या साईडला एक मंदिर आहे बघा नया कपड्याचं सेड आहे. श्रीकृष्णाचं इस्कॉनचं सेंटर आहे. तर राहायला पण तिथंच आहे. आणि इस्कॉन म्हणजे काय माहिती आहे का? कृष्णाची पूर्ण स्तुती, कृष्णाचं भजन, कृष्णाने सांगितलेली सगळी माहिती, एक्झाम्पल भगवद्गीता याच्यावर पूर्ण आधारित ते सेंटर चालतं. तर राहायला पण तिथंच आहे. पूर्ण संस्कार सरांवरती होत आहेत. आता थोड्या 5 मिनटात तुम्ही बघितलं असेल त्यांच्यावर कशा पद्धतीने संस्कार झाले. आणि मला एक आनंद असा वाटला की मराठीपेक्षा सरांनी हिंदीमध्ये खूप छान समजून सांगितलं. खूप छान हिंदी बोलतात ते. याबद्दल त्यांचे एकदा टाळी वाजवून आम्हाला गर्व आहे की असं व्यक्ती आमच्याकडे आलेले आहेत. आमच्या संस्थेतून चांगलं भलं होईल, विद्यार्थ्यांपर्यंत चांगला संदेश पोहोचेल, त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारेल आणि त्यांचं स्वतःचं सुधारलं त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारेल. पण त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन जर काही निर्माणांचा प्रभाव झाला तर ते खूप छान होतं. चंदन माहिती आहे चंदन चंदन ज्या ठिकाणी असतात ते स्वतः सुगंधित नसतं. चंदनाच्या आजूबाजूच्या झाडांना पण ते सुगंधित करत असतात असं म्हटलं जातं. म्हणजे ते बघितलं नाही आपण चंदनाचं झाड काल्पनिक असेल ते काय असेल पण आहे ते चंदनाचं झाड जर असताना त्याच्या आजूबाजूचे गोरे बावे किंवा झाड असतील ना ते सुद्धा चंदनासारखं वाचतात. ते मॅजिक आपल्याकडे चंदनच आलेले असं आपण समजून बघा. त्यांनी खूप छान सांगितलं. त्याच्या प्रभावामध्ये राहून आम्ही पण सुधारतोय. आम्हाला पण त्याबद्दल ज्ञान नव्हतं. आता मी पण 1-2 महिन्यापासून त्याच्या सांगितलं आलेलं आहे. इस्कॉन सेंटरला गावातले कोणी मुलं असतील तर लक्षात घ्या. प्रत्येक रविवारी संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत तिथं कार्यक्रम असतो. प्रत्येक रविवारी मी जात नव्हतं. आता मी फॅमिलीसहित जातोय. ते कोण कशामुळे? चंदनामुळे. मला माहीत नव्हतं ते. तर तिथं संध्याकाळी कार्यक्रम असतो, हरिकीर्तन होतं आणि सगळ्यांना महाप्रसाद पण असतो. प्रत्येक रविवारी महाप्रसाद पण असतो. पहिल्या रविवारी तुम्हाला थोडं वेगळं वाटतं, दुसऱ्या रविवारी वेगळं वाटतं, पण एकदा हळूहळू तुम्ही जर त्याच्यात पडले तर तुम्हाला खूप छान आनंददायी वाटेल. आणि रोजच्या जीवनामध्ये जाणं येणं खटखट हे तू रोजचं ठरलेलं आपण. पण आठवड्यातून रोजपेक्षा एक दिवस जर वेगळ्या वातावरणात जर आपण गेलो तर काय होईल? आपल्या बुद्धीचा पाराट होण्यास त्याच्यामुळे मदत होत असते. तर सरांचं सांगण्याचा उद्देश हाच होता इथं की सरांचं इस्कॉन आणि प्रभुत्व आहे ते पण त्याच्यामध्ये अभ्यास करतात. म्हणून त्यांना असं वाटलं की आपले ज्येष्ठ मार्गदर्शक श्री निळेकर यांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट द्यायचं तर हे एक उत्तम चांगलं आहे. जेणेकरून त्यांनी वाचन केलं, त्यांचा प्रभाव वाढेल, त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल. आपल्या पण सगळ्यांचा त्यांच्या ज्ञानामध्ये भर झाली वाटल्यानंतर ते त्यांचा स्वभाव असा आहे. त्यांनी ह्याचा चॉईस केलं माहिती आहे का? त्यांना जर एखादी गोष्ट आवडली ते लोकांना सांगत असतात. सांगतात ते हे असं तुमच्या काही गोष्टी त्यांना आवडल्या तर हे जाहिरातीचं उत्तम साधन आहे मिळायचं म्हणजे. तर सगळ्या मुलांना सांगते जेणेकरून त्याचा प्रभाव वाढत नाही. असा उद्देश त्यांचा आहे. आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या 5-15 काही तारीख आहे तिथे 14, 15, 16 तारखेला इस्कॉनला 14, 15, 16 तारखेला भगवद्गीतेवर स्पेशल कोर्स घेतला जातो. कोर्सची फी जास्त नाही आहे. कोर्सची फी फक्त 100 रुपये. 100 रुपये भरायचं, संध्याकाळी 3 तास फक्त जायचं 3 दिवस. हे जे सांगतील ते फक्त आपण ऐकायचं. तुम्हाला जो पॉईंट योग्य वाटला तो लिहून काढायचा. ते प्रश्न जो करतील आपल्याला जे सांगतील त्याच्यावरच प्रश्न करतील त्याचे उत्तर आपण द्यायचे. जर आपण चांगल्या पद्धतीने उत्तर दिले तर तुम्हाला होडी निर्माण झाली तर तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट पण दिलं जाईल. भगवद्गीतेचा
दिले म्हणून. आणि 3 दिवस ते 100 रुपयामध्ये 3 दिवस सगळं कोणते सर्टिफिकेट पण मिळेल, सगळे मिळेल. 3 दिवस तुम्हाला खायला पण फ्री जेवणाचा कार्यक्रम आहे. चांगलं जेवण म्हटलं का आपल्याला याचं सगळं. सुरुवातीला तुम्ही जेवणासाठी काही येत नाही, या आपाप तुझा प्रभाव पडत नाही तुमच्या मेंदूवर, तुम्ही आपाप त्याच्याकडे आकर्षित हो ना. सरांनी आज जो कार्यक्रम केला खूप मला छान वाटलं. तर त्या कोर्सला जर कोणाला भाग घ्यायचा तर सरांशी संपर्क साधायचा. आणि कार्यक्रम खूप छान झाला. आणि मला परत सांगतो मी, असे लोक माझ्या सानिध्यात आहेत. मग शिकत असतो, शेवटपर्यंत शिकत राहतो. विद्यार्थी असतात तरी पूर्णपणे ना, मी पण नाही कोणीच नाही. असे गुरु भेटले, असे शिक्षक जर भेटले, आमच्या पण जीवनाचा काळात पालक होईल. ठीक आहे, एवढं बोलतो. थांबतो. जय श्री सरांना मी विनंती करतो की चांगलं घ्यावं. जास्त फक्त एकच उदाहरण आपल्याकडे मागतो. त्यावेळेस आतून युद्ध संपल्यानंतर त्यावेळेस माणूस बाहेर निघतात. त्यावेळेस भगवान त्यांना म्हणतात किंवा म्हणजे त्याला साधू पहिले आप नीचे उतरे नाही. एवढं युद्ध जिंकलं, एवढ्या लोकांना मारलं, एवढा मी कशाला आधी उतरू? आधी तुम्ही उतरा. काय अर्जुनामध्ये गर्व तयार झाला, मी पण आला, मी म्हणजे काय. भगवंतांनी अगदी 2 मिनिटात त्या ठिकाणी दाखवून दिलं. नाही, मी नाही उतरणार. मी एवढा पराक्रम केला, मोठमोठे युद्ध संपवले, शेवटी तुम्ही उतरा. भगवंतांनी शेवटी तिकडनं त्यांना एक संदेश आला की अर्जुना, जे काही भगवंत तुम्हाला सांगतायत त्यांचं तुम्ही ऐका. मग अर्जुनाने त्यांचं मान आपण अजून खाली उतरले. क्षणार्धात कृष्ण भगवान 5 मिनिटात खाली उतरल्यानंतर तो रथ त्या ठिकाणी घेऊन थांबला. शेवटी काय झाला? भगवंत हा भगवंत असतो. शेवटी त्या भगवंत रथावर जोपर्यंत होते तोपर्यंत काही एक भाग आपलं झालं नाही. जेव्हा ते खाली उतरले तेव्हा अर्जुनाला कळालं की मीपणा काय असतो. त्याचा मीपणा त्याचा संपला. का म्हणून संपला? त्याने त्यांना दाखवून दिलं. भगवद्गीतेवर बोलण्यासारखं भरपूर काही आहे. माझ्या सहकाऱ्यांना बाहेर जायचं आहे, त्यांच्याकडे वेळ कमी आहे. आलोक सरांना मी विनंती करतो की त्यांनी यावर आपली मदत गुड मॉर्निंग. आपण या ठिकाणी बड्डे साजरा कोण तत्वज्ञान आपल्याला माहिती आहे. एरिस्टॉटल आणि प्लेटो हे दोन तत्वज्ञान झाले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक रामाचं तत्वज्ञान, एक भगवान श्रीकृष्ण. राम आजच्या काळात कठीण गोष्ट आहे, पण कृष्णाला सोडवणं सुद्धा कठीण गोष्ट. 11वा अध्याय भगवता अध्याय या वेळेला अर्जुन
मागणी करतो भगवंताकडे की तुमचं खूप मला पाहिजे. त्यावेळेला भगवान अर्जुनाला विष्णुरूप दर्शन देतो. विष्णुरूप दर्शन म्हणजे एवढं भयंकर असतं की अर्जुन घाबरत हात जोडतो, घाबरत की तुम्हीच देव आहे. बाकीच्या धर्मांमध्ये म्हटलं गेलेलं आहे की मी देवाचा वाहक आहे, मी संदेश पोहोचवणार आहे. पण फक्त भारतीय हिंदू धर्म संस्कृतीत असं म्हटलं गेलेलं आहे की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नाही. मीच देव आहे, बाकी दुसरा कोणीच देव नाही आहे. अशा भगवान श्रीकृष्णाचं इस्कॉन टेम्पल या ठिकाणी 15/16ला आहे. आणि स्वामी विवेकानंद हे की भगवद्गीता फॉलो करतात, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अन्नाशिवाय धर्माचं मार्गदर्शन करणं किंवा धर्माचं प्रवचन देणं हे चुकीचं आहे. म्हणून त्या ठिकाणी भंडारा वगैरे सुद्धा आयोजित केलेलं आहे. याचा सर्वजण लाभ घ्या. कृष्णमध्ये तर एक शेवटचं एक उदाहरण तुम्हाला देईल. तर तुम्ही माझा भगवद्गीता वाचून नेमकी काय कोणतं तरी नाव तरी द्या मला, सांगा तरी कोणी काय केलेलं आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती कोणाला नाही माहिती, हा प्रश्न विचारायला पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की मला भारताचे संविधान लिहिण्यासाठी थोडी कष्ट झाले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघड स्वराज्य उभा असे त्यांनी स्टेटमेंट दिलेली. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे गुरु होत्या त्या त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी त्यांना भगवद्गीतेचं आणि रामायण याचं त्यांना ज्ञान देऊन त्यांनी ज्ञान अर्जित करून त्यांनी अवघड हिंदूची स्वराज घडवलं. ती पण कष्टामध्ये आपली भारत माता होती, त्यावेळेस त्यांनी काय केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण करून प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार केला. इथं झालं आंबेडकरांपासून तर छत्रपती शिवाजी महाराजपर्यंत. ॲटम बॉम्ब माहिती आहे? ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब किंवा रिमोटमध्ये बॉम्ब स्फोट होतात, त्या पालवर टाकला हायड्रोजन बॉम्ब. हे सगळं बॉम्बची निर्माता जो ओपन हॅमरने त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की मी भगवद्गीता वाचून प्रेरित होऊन ॲटम बॉम्बचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर स्टीव्ह जॉब, ॲपल कंपनी सवाल स्टीव्ह जॉब. तर तो भगवद्गीतापासून प्रेरित होऊन तो टॉप नंबरचा लीडर आहे फायनान्शियलमध्ये. तर अशा पद्धतीने सर्वांनी भगवद्गीतेचा लाभ घेऊन छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत जे पण आपला ध्येय होतं ते साध्य केलेलं आहे. तरी सर्वांनी विनंती करेन की त्यांना भगवद्गीताचा जो कोर्स आहे तो जॉईन करावा. तर हरे कृष्ण महाराज सर्वांना येतो. हरे राम हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे. तर जोरात आपण हा